हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. ॲक्च्युली तुम्हाला कळत असेलच की माझा आवाज खूप बसला आहे, जे की मला टॉन्सिलस होत दॅट्स वाय. त्याचं मी सध्या आमरस हावऱ्यासारखं खाल्लं होतं, ते मला खूप जास्त बाहेर पडलं आहे. बट आता माझा आवाज येतो आहे की नाही हे पण मला समजत नाही आहे. बट तुम्ही माझ्या आवाजाला इग्नोर करा, जास्त त्याच्यावरती हे नका करू. ते होईलच 2-3 दिवसामध्ये नॉर्मल. बट आज आहे संडे, सो मी विचार केलेला की आज माझं स्किन केअर हेअर केअर करू. आणि मी दर संडेला खूप जास्त मला टाईम असतो, सो त्याच्या हिशोबाने मी करायचा प्रयत्न केला आहे. तर मी पहिलं माझं क्लिन्झिंग करून घेते नॉर्मली. ऑलरेडी मी हेअर्सला माझ्या हे वापरलेलं आहे, फ्लॅक्सीड आणि जे मी रोजमेरीचं जेल वापरते बनवून ठेवलेलं आहे ते. सो मी पहिलं घेते लिंबू आणि दही, ज्याने जे मी माझ्या स्किनला यूज करणार आहे ॲज अ क्लिन्झर. आणि ते खूप चांगलं आहे, फेसला काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यात. स्किन लाईटनिंगसाठी खूप चांगलं आहे. हफ्त्यातून 2 वेळा तुम्ही करू शकता हे. 1 ते 2 मिनटापर्यंत तुम्हाला कंटिन्युअसली करायचं आहे. मी ॲक्च्युली आता जेव्हा पिकनिकला गेली होती ना, सो तेव्हा माझे थोडंसं फेस डल झाला होता असं मला वाटलं जेव्हा मी तिथे गेली होती. आणि आल्यानंतर खूप जास्त टॅनिंग झाली होती, स्किनचा कलरच चेंज झालेला. आणि जो मी बॉडी स्क्रब बनवला आहे तोसुद्धा मी माझ्या फेसवर यूज करते. त्याने थोडंसं लाईटनिंग इशू होऊ शकते. हे तुम्हाला 2 ते 3 मिनटापर्यंत कंपल्सरी करायचं. जितकं चांगलेपणे कराल तितकं चांगलं क्लिन्झिंग होईल तुमचं फेस. आणि हेच जर तुम्ही फक्त करत राहाल ना कंटिन्युअसली, तरी तुमच्या स्किनला इफेक्ट होईल. म्हणजे तुम्हाला दुसरं काही करायची गरजच नाही आहे. ह्याच्यानेच तुमची स्किन खूप ग्लो करायला लागेल. तुम्ही लिप्सला पण अप्लाय करू शकता, पण मी आधी फेसला करते आणि लास्टला लिप्सला करते. आता मी माझ्या केसांना तर लावून ठेवलेलं आहे फ्लॅक्सीड आणि रोजमेरीचं जेल. ते आता मी जेव्हा धुईन वॉश करून टाकेन, तेव्हा त्याचे रिझल्ट्स माहिती पडतील. तुमचा संडे कसा जातो हे सगळ्या गोष्टी करण्यात. पण जे ऑफिसवाले असतात त्यांचं तर बिचाऱ्यांचं प्रॉब्लेमच असतो, बिकॉज ते काय काय करतील. त्यांना वाटतं की एक दिवस आराम आहे, सो रिलॅक्स करून घेऊया. कोण कोण असतात थोडेसे पर्टिक्युलर. ह्याची जी टॅनिंग आहे ती काढायची आहे मेन म्हणजे मला. आणि थोडं जपून करा,
बिकॉज जर तुमच्या डोळ्यात गेलं तर थोडंसं तुम्हाला जळू शकते. जर तुम्ही हे फर्स्ट टाइम करत असाल तर खूप चांगलेपणी करा, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल रिझल्ट लगेच दिसेल स्किनमध्ये. आता माझ्या लिप्सला करून देते. पूर्ण वाईप ऑफ करून घेते. ही होती माझी फर्स्ट स्टेप. ॲक्च्युली मला फर्स्टमध्येच असं वाटतं की खूप जास्त चांगलं वाटतं. थोडं बोलते तरी पण असं मला होतं आहे, अजून बसलाय ना थोडा त्रास होत आहे. आणि मग मी आता सेकंड स्टेपमध्ये काय यूज करणार आहे तुम्हाला माहिती आहे ना, नसेल माहिती तर मी सांगते. हे जेलीसारखं गोंद कतिरा, जे खूप चांगलं आहे हायड्रेटिंगसाठी. सो मी जे मगाशी कर्ड आणि हे यूज केलेलं त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि हा फेस पॅक जो मी बनवणार आहे तो मी फेसला लावून 15-20 मिनटं तरी ठेवणार आहे चांगलेपणे. थंड ॲक्च्युली खूप चांगलं फील होईल. आणि त्यानंतर मी वॉश करून टाकणार आहे. आणि जो मी बॉडी स्क्रब बनवलेला मी तो सुद्धा याच्यामध्ये 1 चमचा ॲड करणार आहे. कारण जेव्हा मग ते 20 मिनटानंतर जेव्हा प्रॉपर ते स्किनमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला लागेल तेव्हा मी ह्याला चांगलेपणे क्लीन करून घेईन. ॲज अ स्क्रबर यूज करू शकते बिकॉज मी त्याच्यात मसूरची डाळ यूज केली आहे. मी दुसऱ्याच्यात काहीच ॲड नाही केलं. तुम्ही ॲज अ स्क्रबर पण यूज करू शकता, बट माझं म्हणणं असं असतं की तुम्ही एक चांगली लेअर लावून ठेवा. सो जेव्हा तुम्ही वॉश कराल तेव्हा स्क्रब करा, म्हणजे ते स्किनमध्ये पण ॲब्झॉर्ब होतं आणि चांगलं स्क्रब पण निघतं. आता तर मी एक लेअर दाखवते आणि त्याच्यानंतर मी जेव्हा मस्त झोपून एक लेअर एक्स्ट्रा त्याच्यावरती जाडी लेअर टाकीन आणि रिलॅक्स करीन. बिकॉज ते जेल फॉर्ममध्ये असतं थोडंसं, म्हणून मग ते थोडंसं पडत असतं खाली. स्किनला खूप थंड वाटतं. सो असंच तुम्ही हे यूज करा आणि लावून 20 मिनटं ठेवा अँड देन वॉश. त्यानंतर तुम्ही बघा की तुमची स्किन कशी ग्लो करते. ठीक आहे. सो आता माझं लावून झालेलं आहे. आता मी 20 मिनटं ह्याला ठेवते आणि त्यानंतर वॉश करून येते. सो कळेल मला पण. ठीक आहे. सो तुम्ही पण हे यूज करा आणि तुम्ही चांगले रिझल्ट्स मला कमेंट्समध्ये सांगा. सो तुम्ही बघू शकता मी आता फेस वॉश केला आहे.
तर तुम्हाला कळतं आहे की ॲक्च्युअल खूप जास्त ग्लो आहे. सो मी कुकुंबर फ्रीजरमध्ये ठेवलं होतं आणि तो रब करणार आहे. हा स्टेप 3 आहे. खूप थंड वाटतं. ॲक्च्युली हे समरमध्ये खूप करणं गरजेचं आहे. खूप मस्त वाटतं. जो ग्लो येणार आहे ना माझ्या फेसवरती, तो तुम्हाला दिसतच असेल. मी काही वेगळी लाईटिंग नाही केली, काही नाही केलं आहे. मी जवळ येऊन ह्यासाठी बोलते बिकॉज माझा आवाज मे बी येऊ शकत नाही तुला, म्हणजे तुम्हाला लोकांना कमी येत असेल. हे चांगलेपणी रब करा आणि तसंच ॲब्झॉर्ब होऊन द्या. हा जो ग्लो आणि चमक दिसते तुम्हाला माझ्या फेसवरती, ही तुमच्या पण येऊ शकते. जे स्टेप्स मी केलेत सेम ॲज इट इज तुम्ही करा. माझे जे डार्क स्पॉट्स आहेत ते सुद्धा फेड होत चाललेत आता. आणि हा होता माझा संडेचा स्किन केअर रुटीन. सो तुम्ही पण हे कंटिन्युअसली फॉलो करा आणि तुम्ही हे सगळ्या गोष्टी ट्राय करून मला रिव्ह्यू द्या की हां मी हे केल्यावरती माझ्यासुद्धा फेसवरती या सगळ्या गोष्टी चांगल्या इफेक्ट करत आहेत. सो मग आपण ह्याच्या पुढे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. आता बघू, मी विचार करते की ह्याच्या पुढे मी काय नवीन व्लॉग बनवायला पाहिजे. सो मी विचार करून परत येईन. सो तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा. चला मग तोपर्यंतसाठी बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.